जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ प्रभू. प्रवचन, व्याख्यान, कीर्तन या निमित्तानं माझं सदैव अखंड भ्रमण चालू असतं. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि प्रसंगविशेषी परदेशामध्ये सुद्धा प्रवचन कीर्तनाला जे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी येतात, त्यांच्या मनामध्ये आपला धर्म, आपली संस्कृती याविषयी अनंत आशंका असतात. आणि विशेष करून परदेशामध्ये जे हिंदू विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनामध्ये तर महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण तरुणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि आशंका आहेत. प्रत्येक प्रवचनानंतर, कीर्तनानंतर भेटलेले तरुण तरुणी म्हणतात की काही आशंकांचं आमच्या आपोआपच निराकरण झालं, कारण आमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्याची उत्तरे या प्रवचनात किंवा कीर्तनात येऊन गेली. आणि तरीही त्यांच्या मनामध्ये अनंत आशंका उरलेल्या असतात. याचं प्रधान कारण असं आहे की आपल्या शिक्षण पद्धतीनं, भारतामधल्या शिक्षण पद्धतीनं आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा याच्याविषयी विद्यार्थ्यांना ना शालेय स्तरावर काही शिकवलं, ना महाविद्यालयीन स्तरावर, ना विद्यापीठीय स्तरावर. मग जर मुळामध्ये त्यांना या संदर्भातलं काही ज्ञान नसेलच, तर मग त्यांच्या मनामध्ये अनंत आशंका जागणं अगदी स्वाभाविक आहे. भारताची वैशिष्ट्य धर्मसंस्कृतीची कोणकोणती आहे असं हे तरुण आग्रहानं विचारत असतात. भारताचा अध्यात्म, वैदिक सनातन धर्माची अखंड परंपरा, अभिजात भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत, आपल्या संतांची परंपरा, आचार्यांची परंपरा, सत्पुरुषांची परंपरा, हे तर मी आग्रहाने सांगतोच. पण विशेष करून एक त्यातलंच नित्य सांगतो की भारताचं खरं वैभव हे आचार्य, संत, सत्पुरुष यांच्या मालिकेला, यांच्या मांदियाळीला आहे. या बाबतीत भारतासारखा भाग्यवंत देश अन्य कोणीही नसेल, इतकं परमेश्वराने भारताच्या ओटीमध्ये घातलेलं आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्या रामभक्तीनं अत्यंत विशुद्ध परंपरा चालवली, लोककल्याणासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला, समाजाचं प्रबोधन केलं, रामनामानी अनेकांची हृदय, चित्त, मन निर्मळ केली, अशा अनंत सत्पुरुषांपैकी प्रत्यक्ष श्री रामचंद्रांच्या कंठातील कौस्तुभमणी शोभावा असे सत्पुरुष म्हणजे गोंदवलेकर महाराज. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सातारा जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये, गोंदवल्यासारख्या ठिकाणी, गोंदवलेकर महाराजांनी आपल्या अलौकिक कार्याला प्रारंभ केला श्रीरामांच्या कृपेनं. आणि आज ते कार्य सगळ्या जगामध्ये पसरलेले आहे. महाराजांची प्रवचनं वाचली नाहीत असा मनुष्य, मराठी मनुष्य शोधूनही सापडणार नाही, इतकं अलौकिक कार्य त्यांनी केलेलं आहे. महाराज तर आत्मसिद्ध महापुरुष होते आणि त्याच्यामुळे तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे सहज बोलणे हाची उपदेश
असं त्यांच्याकडून घडत असे. महाराजांना भेटायला गोंदवल्यामध्ये श्रीरामांचं आणि महाराजांचं दर्शन घ्यायला भक्तांचा नित्य ओघ लागलेला असे. हे सगळं का आठवलं तर आज महाराजांची पुण्यतिथी आहे. खर तर महाराजांनी आपला पंचभूतात्मक देह ठेवला त्याला 100 वर्ष उलटून गेली. पण एखादा अलौकिक महापुरुष सत्पुरुष देह टाकून जरी गेला तरी त्याचं चैतन्य सगळ्या मानवांना निरंतर मार्गदर्शन करत असतं. महाराज अशाच अलौकिक अशा सत्पुरुषांपैकी होते. महाराजांच्याकडे भक्तगणांची रीघ लागलेली असे आणि महाराज कोणालाही निराश न करता त्याच्या हृदयामध्ये रामनामाचं बीज रोवून त्याला आत्मतृप्त करून पाठवत असत. मग येणारी मंडळी काही सगळी सात्विक नव्हती. त्यातले कोणी तामसी, कोणी राजसी, कोणी सात्विक, विविध प्रकृतीची माणसं येत असत. आता जो तामसी असतो त्याला मनात कुशंका असतात, राजस गुणी असतो त्याला शंका असतात आणि सत्व गुणयुक्त जो असतो, जो सद्गुरूच्या चरणाशी शरण जातो, तो त्याच्या मार्गदर्शनाने आपल्या मनातल्या आशंकांचं निराकरण करून घेतो. अनेक मंडळी यायची. एका भक्तानं धाडस करून महाराजांना विचारलं. तो म्हणाला, महाराज, संतांनीही प्रपंच केले की आपण स्वतःही प्रापंचिक आहात. प्रश्न विचारायचं धाडस करतोय खरं, पण मग संत सत्पुरुष प्रापंचिक असतील तर आम्हीही प्रापंचिकच. दोघांमध्ये भेद काय राहिला? महाराज हसले. कारण अशी अनेक मंडळी त्यांच्याकडे आशंका घेऊन येत असत, शंका घेऊन येत असत. महाराज म्हणाले, आपल्याला सांगू का, आपला प्रपंच, आपण प्रापंचक जन कसे असता तर आंब्याची कोय. तेव्हा त्या भक्ताने विचारलं, महाराज म्हणजे काय? महाराज हसले आणि म्हणाले, पहा बरं, कोय किती चोखून खा, पिळून काढून आमरस काढा, तरी ती कोय सगळी कोरडी होत नाही, त्याला काहीतरी बाकी राहतच. तसा तुम्हा मंडळींचा प्रपंच आहे, तसे तुम्ही प्रापंचिक जन आहात. मग त्या भक्ताने विचारलं, मग महाराज आपलं काय? तर गोंदवलेकर महाराज प्रसन्न हसले आणि ते म्हणाले, संत कसे असतात म्हणून सांगू तुला. जशी चिक्कू मधली बी बाहेर काढली की निर्लेप, चिक्कूचं गर एक कण सुद्धा घेऊन आपल्या बरोबर जाणार नाही, असे प्रपंचामध्ये असून सुद्धा पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे अत्यंत निर्लेप राहणारे ते संतजन. त्या भक्ताला इतका आनंद झाला, वारंवार महाराजांना त्यांनी कितीदा दंडवत घातला असेल त्याला सीमा नाहीये. अशी कितीतरी माणसं येऊन तृप्त होऊन जात असत. महाराजांनी रामनामाचं महात्म्य वाढवलं. येणाऱ्या माणसांना धर्म, सदाचार आणि नीतीचा नित्य उपदेश केला. महाराज म्हणत असत की 3 गोष्टी भक्तांनी, साधकांनी प्राणपणाने सांभाळाव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जशी पतिव्रता पतीशी अनन्य असते त्याप्रमाणे पतीनं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असलं पाहिजे. एक वेळ प्राण त्यागावे लागले तरी चालतील, पण हे नातं प्राणांपलीकडे जाऊन जपावं. दुसरी गोष्ट अशी की प्रपंचासाठी, संसारासाठी धन लागतं, पण प्रपंच करत असताना धनाचा लोभ करू नये. प्रथम मोह होतो आणि त्या मोहापोटी जर काही पटकन मिळालं तर त्या मोहाचं रूपांतर लोभामध्ये होतं. तो एकदा लोभ झाला की प्रपंच सन्मार्गावर राहत नाही आणि मनुष्य वाम मार्गाकडे जातो. म्हणून पैशापायी माणसाने कधीही लोभासक्त होऊ नये. महाराज पैका असा सुंदर शब्द वापरत असत. किंबहुना मागच्या पिढ्यामध्ये
पैशाला पैका म्हणणारी मंडळी पुष्कळ होती. आता तिसरी गोष्ट महाराज नित्य सांगत असत, कोणाचंही कधीही अकल्याण चिंतू नका. कोणाच्याही बद्दल तुमच्या मनामध्ये वेळी वाकडी भावना नसावी. म्हणजेच आपल्याकडे प्रार्थना आहे ना, सर्वे भद्राणी पश्यंतु. माऊलींनी तेच म्हटलेलं आहे ना, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. महाराज इतकं सहज बोलत असत आणि इतक्या सहजपणे एकेका दृष्टांताच्या माध्यमातून येणाऱ्या व्यक्तीला तृप्त करत असत. जसं देहाला खाद्य लागतं ना, अन्न लागतं, तसं आपल्या अंतरंगाला बुद्धीलाही खाद्य लागतं बरं का. त्याच्याशिवाय मनुष्य तृप्त नसतो, नाहीतर तो सदोदित आतमधून अंतरंगामध्ये अस्वस्थ राहतो. एक प्राध्यापक होते गोंदवल्याला आलेले, तत्वज्ञानाचे प्राध्यापक. आपल्याकडे गंमतशीर म्हणच आहे की सोप्यातला सोपा विषय जो अवघड करतो तो प्राध्यापक, आणि अवघडातला अवघड विषय सोपा करतो तो शिक्षक. गोंदवलेकर महाराज तर लोकशिक्षक होते. हे प्राध्यापक महोदय आले तत्वज्ञान महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये शिकवणारे, आणि मनामध्ये एक अहंकार होता असा की अरे मी तर तत्वज्ञान कोळून प्यायलेलं आहे, पौर्वात्य असो पाश्चिमात्य असो, बघूया तरी महाराजांना काय ज्ञान आहे. असा एक अहंकार मनामध्ये जागवून ते आले. महाराजांनी स्वागत केलं, म्हणाले आलात, अतिशय आनंद झाला बरं, अत्यंत प्रेमाने राहा इथे. राम इथे प्रत्यक्ष रामाचं वास्तव्य आहे, रामनाम घ्या, कृतार्थ धन्यवाद. रामनाम घेतले की मला सगळं पावलं. एक आठवड्यावर हे प्राध्यापक गोंदवलेकर महाराज उठतात केव्हा, त्यांचा दिनक्रम कसा असतो, ते रामनाम केव्हा घेतात, लोक त्यांना भेटायला केव्हा येतात, असं अतिशय बारकाईनं टिपत होते. आणि मग त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की अरे महाराज बोलतात ते काहीतरी वेगळंच आहे बरं का. असं सहज बोलणं आपल्याला साधत नाही. सहज बोलणे हाची उपदेश आपल्याला का बरं असं जमू नये. आणि मग 7-8 दिवस गेल्यानंतर त्यांनी धाडस करून विचारलं, महाराज मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक. थोडा अहंकार होताच मनामध्ये. महाराज तर म्हणत असत की मुलगा जसं चित्र काढतो पेन्सिलनी कागदावर आणि चुकलं की रबराने खोडतो, तसा आपणच निर्माण केलेला अहंकार विवेकानं खोडावा, म्हणजे मानवाची आत्मोन्नती आपोआप होते. प्राध्यापकाने विचारलं, आम्हीही वर्गात शिकवतो, आम्ही विद्यापीठामध्ये शिकवतो, पण आपण बोलताना जसा प्रभाव पडतो तसा आमच्या बोलण्याचा प्रभाव का बरं पडू नये. गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले, अहो तुम्ही ग्रंथ वाचता, पाठ करता, आणि ते स्मरणामध्ये ठेवून जे वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, ते पुढच्या विद्यार्थ्यांना शिकवता. मी जे बोलतो ते राम कृपेनं बोलतो, मला माझा राम बोलावतो बरं. मी बोलत नाहीये, माझ्या मुखातून प्रत्यक्ष राम बोलतोय, अशी धारणा, नवे नवे साक्षात प्रचिती, प्रत्यक्ष अनुभव गोंदवलेकर महाराजांना होता. प्रोफेसर महाराजांचा, प्राध्यापकांचा सगळा अहंकार उतरला आणि महाराजांना ते शरण गेले. मी सांगू का आपल्याला, आपल्या समाजामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. त्यातला पहिला म्हणजे स्वार्थी. आपण त्यांना कसले स्वार्थी म्हणतो, खानदानी स्वार्थी. म्हणजे जग बुडलं तरी चालेल, माझी तुंबडी भरली पाहिजे. सोनू मामा दांडेकर याला एक दृष्टांत देत असत की कोणाची जर दाढी पेटली तर स्वार्थी मनुष्य तिथे जातो, म्हणतो दाढी विझवू नको, मला माझी बिडी अगोदर त्याच्यावर पेटवून घेऊ दे, तुझं काही का होईना. खानदानी स्वार्थी. दुसरे असे असतात की थोडे स्वार्थी, थोडे परमार्थी, आपलंही साधावं
आणि अगदीच लोकांना नाही म्हणता येत नाही म्हणून थोडा परमार्थही साधावा, लोकांसाठी थोडकं करावं. याच्यावरचे जे असतात ते निस्वार्थी असतात. जे जे करतील ते समाजासाठी, जे जे करतील ते राष्ट्रासाठी. आणि याच्यावर एक लोकोत्तर वर्ग असतो आणि त्याला म्हणतात भगवदर्थी. जे भगवदर्थी असतात ते कसे, माऊलींनी म्हटल्याप्रमाणे विश्व होऊन विचरे विश्वा माझी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भेटे ते ते वाटे मज ऐसे. अशी एक जगडव्याळ भूमिका ज्यांच्या मनामध्ये जागलेली असते, अवघ्या विश्वाला आलिंगन देण्याची मानवता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे आचरतात त्यांना भगवदर्थी म्हणतात. असे लोकोत्तर महापुरुष हे भगवंतानी पाठवलेले असतात, ते देवदत्त असतात आणि मानवांचं कल्याण करण्यासाठी या भूतलावर आलेले असतात. गोंदवल्यामध्ये ग्रहस्थ आले आणि महाराजांना त्यांनी एक अतिशय मार्मिक प्रश्न विचारला. ते म्हणाले, महाराज आपण तर सांगता की राम सगळी चराचरामध्ये राम भरलेले सगळीकडे. महाराज म्हणाले, होय, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. मग त्या माणसाने प्रश्न असा केला, राम जर सर्वत्र आहे तर गोंदवल्यालाच रामाची उपासना करायला कशाला यावं? प्रश्न किती मार्मिक आहे बघा, मोठा मार्मिक प्रश्न विचारला. महाराज हसले. त्यांनी त्या माणसाची चौकशी केली, कुठे असता, काय असता. मग त्यांनी सांगितलं, मी अभियंता इंजिनियर आहे. कुठे काम करता? एका कारखान्यामध्ये करतो. काय निर्मिती होते कारखान्यामध्ये? महाराजांना उत्तर देताना ते गृहस्थ म्हणाले, तिथे बॅटरीमध्ये ऊर्जा भरली जाते. महाराज म्हणाले, बर बर, मग आता तुम्ही गोंदवल्याला कसे आलात? मी एसटीनं आलो. मग महाराज म्हणाले, येता येता तुम्ही बॅटरीमध्ये ऊर्जा भरलेली असेल की, कारण ऊर्जा तर सगळीकडेच असते. त्यावेळी ते गृहस्थ सटपटले आणि ते म्हणाले, नाही नाही, असं नाही करतायत. त्याला कारखाना लागतो, त्याला यंत्रणा लागते, तशा प्रकारची यंत्र लागतात, तसे कामगार लागतात, तसे तज्ञ इंजिनियर अभियंता लागतात आणि मग त्या बॅटरीमध्ये ती ऊर्जा भरता येते. असा कारखाना असल्याशिवाय त्या बॅटरीमध्ये ऊर्जा भरताच येत नाही. गोंदवलेकर महाराज प्रसन्न हसले आणि त्यांनी काय म्हणावं, मग ते म्हणाले, तो कारखाना म्हणजे गोंदवलं. म्हणून इथे रामनामाचं आणि श्रीरामांचं महात्म्य अलौकिक आहे, ध्यानामध्ये घ्या. महाराजांनी सगळ्यांना सांभाळलं. अन्नदान तर इतकं केलं, आज गोंदवल्याला अन्नदान होतं, ते पाहून सुद्धा मन आश्चर्याने थक्कवून जात. महाराजांनी दारिद्र्य अपरंपार सोसलेलं होतं. ते ज्या वेळेला रामनाम घ्यायला सांगत असत, कारण रामनाम म्हणजे त्यांचा महाप्राण, नवे नवे आत्माच. राम, रामनाम आणि महाराज हे वेगळे नाहीतच, अद्वैतच आहे ते. मग महाराज नित्य रामनाम घ्यायला सांगत असत आणि म्हणत, रामनाम तुम्ही घेतलं की मी तृप्त आहे, दुसरं काही करू नका. एक प्राथमिक शिक्षक महाराजांना भेटायला आलेले होते. रंजलेले गांजलेले होते, कुटुंब मोठं होतं, पैसा अपूर्ण पडायचा. आणि ते म्हणाले, महाराज प्रपंच चालवताना मेटाकुटीला आलेलो आहे. कुठलं रामनाम काय कसं घ्यायचं मला सांगा. रात्रंदिन तीच चिंता प्रपंचाची अंतःकरणात असते. महाराजांनी जे उत्तर दिलं, तुम्ही सर्वांनी सावध होऊन ऐका. ज्याच्या दारिद्र्याची, गरिबीची कल्पना सुद्धा करता येणार नाही, महाराज म्हणाले, ज्या खाली कोणतीही गरिबी असूच शकत नाही, अशी गरिबी, असं दारिद्र्य मी एक तप म्हणजे 12 वर्ष भोगलेलं आहे. पण तरीही रामनाम मी कधीही टाकलं नाही, असं लक्षामध्ये घ्या. मग तो थोडा सजग झाला आणि म्हणाला, मी काय करू मग आता?
त्याला महाराजांनी मानवांचे काही प्रकार सांगितले रामनाम घेण्यामधले. ते म्हणाले अगदी तळातला प्रकार म्हणजे मूढजन, म्हणजे आतही झोपलेले आणि बाहेरही झोपलेले. अर्थ असा की अंतरंगातही जागृती नाही आणि बहिरंगामध्ये सुद्धा समाज राष्ट्रासाठी काही करण्याची भावनाही नाही. आतही झोपलेले आणि बाहेरही झोपलेले. दुसरा प्रकार म्हणजे आत झोपलेले पण बाहेर जागे असलेले, असे प्रापंचिक जन असतात. म्हणजे अंतःकरण चतुष्टय शुद्ध व्हावं याच्याकडे लक्ष नाही, पण आपण नेटनेटकं असावं, बंगला असावा, गाडी असावी, धनउदंड असावं याकडे अधिक लक्ष. अंतरंगामध्ये मात्र जागृती नाही. आत झोपलेले पण बाहेर जागे असलेले ते कोण? तर ते प्रापंचिक जन. आता यावरचा तिसरा प्रकार म्हणजे आत नित्य जागे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. अशा प्रकारामधले पण बाहेर झोपलेले म्हणजे बाहेरच्या भौतिक कोणत्याही वस्तूचं त्यांना कधीही आकर्षण नसतं. असे आत नित्य जागृत असलेले कोण? गोंदवलेकर महाराज म्हणायचे म्हणजे तुकोबा, संत तुकाराम. आणि काही आतही जागे असतात आणि बाहेरही जागे असतात, कारण ते समाज प्रबोधन नित्य घडवतात. कोण? तर ज्ञानदेव माऊली किंवा संत एकनाथांसारखे आतही जागे आणि बाहेरही जागे. त्या शिक्षकाच्या अंतःकरणामध्ये एक नवा प्रकाश उजळला आणि त्याची परिस्थिती पुढे हळूहळू पालटत गेली महाराजांच्या कृपेनं आणि त्याचं जीवन अक्षरशः धन्य होऊन गेलं. महाराजांनी नेमकं काय केलं हो की ज्यामुळे आज महाराजांची इतकी आठवण मनामध्ये दाटते, कंठ सद्गदित होतो, नेत्र न कळत भरून येतात. असं महाराजांनी काय केलं? महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल तेवढा सांगूया आणि मग विरमूया. काही मंडळी भक्तजनांमधली म्हैसूरला गेलेली होती. म्हैसूरून परत आल्यानंतर तिथल्या सोन्याच्या खाणी बघून ते आलेले होते. मग महाराजांनी प्रवास भरपूर केला सगळ्या भारतामध्ये. महाराजांनी विचारलं की काय पाहिलं? सोन्याची खाण पाहिलीत. बर. मग एकाने वर्णन करून सांगितलं, महाराज एवढा मोठा दगड निघतो खरा, पण तो सगळा साफ करून कोरून काढून शेवटी गुंजभर सोनं त्यातून हाताला लागतं. महाराज हसले आणि म्हणाले, असे अनेक दगड माझ्याकडे येतात गोंदवल्याला. त्यांच्या ठाई जे नको आहे ते मी दूर करतो. कुवासना, अशुभ वासना, मनातले द्वेष, मत्सर, षड्रिपू सगळे काढून टाकतो आणि सोन्यासारखं निखळ जे ईशतत्व रामनाम आहे तेवढं त्याच्या जागी जागवतो, त्याच्या हृदयांतरी जागवतो. महाराजांनी हे केलं. अनंत जनांचं कोट कल्याण केलेलं आहे महाराजांनी. श्रीरामांची अनंत मंदिरं स्थापन केली. श्रीरामांच्या चरित्राचा आठव प्रत्येकाच्या हृदयामध्ये नित्य राहील अशी शिकवण रामनामाच्या माध्यमातून गोंदवलेकर महाराजांनी दिली. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पाहिलं ना की समर्थांची एक ओवी मला नित्य आठवते. किंबहुना असं वाटतं की दासबोधामध्ये ती ओवी समर्थ रामदासांनी पुढे गोंदवलेकर महाराज जे कार्य करणार आहेत त्यालाच उद्देशून तर लिहिली नसावी. ती ओवी अशी आहे, शहाणे करावे जन. हा समर्थ काय म्हणतात? शहाणे करावे जन, पतित करावे पावन. शहाणे करावे जन, पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. मला सांगा, या परत महाराजांनी तरी दुसरं काय केलं? आणि रामनामाच्या माध्यमातून अनंत अज्ञानी जीवांचा उद्धार गोंदवलेकर महाराजांनी केला.
आज महाराजांची पुण्यतिथी, म्हणून कितीतरी त्यांच्या आठवणी हृदयामध्ये भरून आलेल्या आहेत, दाटलेल्या आहेत. त्याला हा शब्दरूप देण्याचा प्रयत्न. खरं तर रामनाम हे त्यांचं सर्वस्व. कारण राम, रामनाम आणि महाराज हे अद्वैतच आहे असं आपण आत्ताच सांगितलं. पण त्याच्याविषयी पुन्हा केव्हा तरी बोलूया. गोंदवलेकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात अत्यंत भक्तिभावानं करून विरमूया. जय जय रघुवीर समर्थ.